नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज आणि नुकतंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचं विधान केल्यामुळे त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत। अशातच आता अहिल्यानगरमध्ये देखील आंबेडकरी समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करून निदर्शने करण्यात आली। तर पाहुयात या संदर्भात सविस्तर व्हिडिओ। महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, परंतु या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काही जातीवादी शक्ती ज्या आहेत त्या जातीवादी शक्ती महापुरुषांना बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। राहुल सोलापूरकर नावाचा तो अभिनेता आहे। या अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जी गरळ ओकलेली आहे ती गरळीचा समस्त आंबेडकरी समाज या ठिकाणी निषेध करत आहे। जे महापुरुष आहे या महापुरुषांनी हा महाराष्ट्र घडवलेला आहे। या महाराष्ट्राला एक वेगळी अशी परंपरा आहे, परंतु या ठिकाणची जी जातीवादी भूमिका घेऊन काम करणारे जे मंडळी आहेत ते मंडळी या महापुरुषांबद्दल नेहमीच वेगळ्या पद्धतीने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात आणि हा प्रयत्न या ठिकाणचा आंबेडकरी समाज कधीही खपवून घेणार नाही। सोलापूरकर यांनी जी काही गरज ओकलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास त्यांनी सांगितलेला आहे तो अंधट मोठा आहे। त्यांच्याकडे जर पुरावे होते तर त्यांनी ते पुरावे त्या ठिकाणी दाखवणे गरजेचे होते, परंतु असे कोणतेही पुरावे नसताना या महामानवांना छेडण्याचा प्रयत्न करून या ठिकाणी समस्त पुरोगामी आंबेडकरी विचारसरणीचे जे मंडळी आहेत ते जागृत आहेत की नाही असा प्रयत्न केला जातो। परंतु महापुरुषांबद्दल जर या ठिकाणी कोणी काही वाईट बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे या ठिकाणी जीभ छाटण्याची सुद्धा हिंमत या आंबेडकरी समाजामध्ये आहे। सोलापूरकरांना आम्ही या ठिकाणून इशारा देतोय का असं भरवण्याचं काम आता तरी बंद करा, नाहीतर आंबेडकरी समाजाच्या घोषाला तुम्ही सामोरे जातात अशा पद्धतीचा इशारा देतो। या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। राहुल सोलापूर या नालायकाचा आम्ही सगळे दलित चळवळ सगळं समाजातर्फे जाहीर निषेध करतो आणि त्या हरमखोराला सांगू इच्छितो की तू जर म्हणत असशील तर बाबासाहेब शिकले, त्यांनी सगळा वेदाचा अभ्यास केला म्हणून ते ब्राह्मण झाले, पण शेवटी तुला कळायला पाहिजे की बाबासाहेबांनी तुझ्या ती मनुस्मृती पायाखाली तुडून चाललेली हे तुझ्या लक्षात आलं पाहिजे। बाबासाहेब ब्राह्मणाचे नाही तर सर्व बहुजन समाजाचे आहेत आणि त्या समाजाचं त्यांनी काम केलेलं आहे। स्वतःला सुपरस्टार समजत असशील पण तुझ्या अभ्यासाची तुला कमी आहे, पण तू परत जर असं भरला तर तुझ्या तिथे येऊन तुला कुत्र्या आणि तुडाल्याशिवाय दलित चळवळीतले सर्व कार्यकर्ते राहणार नाही। मी तुला वॉर्निंग दिल्याशिवाय शेवटची वॉर्निंग आहे। अहिल्यानगर शहरात गुन्हेगारीसह मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत, कारण बोलेगाव नागापूर परिसरातील वाढलेल्या गुन्हेगारीमुळे या परिसराचा बिहार झाला असून या भागातील गुन्हेगारी पोलिसांनी तातडीने मोडून काढावी, अन्यथा रस्त्यावर उतरून नागरिकांसह तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे यांनी दिला आहे। तर पाहुयात या संदर्भात सविस्तर व्हिडिओ। काय नेमकं मागणी अशी आहे की ह्या नागापूर, बोलेगाव आणि MIDC परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली। त्यामुळं मी सर्व आपलं पत्रकार बंधूंना आज बोलवलं आणि मी या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी काही गोष्टी आपल्यासमोर मांडल्या। त्यात प्रामुख्याने ह्या भागातील होणाऱ्या चोऱ्या माऱ्या, होणारी गुन्हेगारी आणि ही संघटित गुन्हेगारी आहे। या भागात आतापर्यंत भरपूर काही गुन्हे झाले। या भागात खून झाले, दरोडे झाले, बऱ्याच गोष्टी घडल्या। आतापर्यंत आम्ही त्या संयमतेने घेतल्या। आता नागरिकांचा उद्रेक झालाय। या पुढच्या काळामध्ये बी आतापर्यंत हे गोष्टी जर थांबल्या नाहीत तर मी नागरिकांच्या वतीने फार मोठं आंदोलन करणार आहे। या तोपखाना पोलीस स्टेशन माझे प्रभाग नागापूर बोलेगाव माझा प्रभाग आहे। या MIDC याच्यामध्ये MIDC आणि तोपखाना हे दोन पोलीस स्टेशन येतात। या भागामध्ये सर्वात जास्त म्हणजे एक गुटखा विक्री होते, मावा विक्री होते जास्त। MIDCच्या भागामध्ये MIDCच्या प्लॉटमध्ये दारू विकली जाते। दारू आणि आपली हातभट्टी आणि देशी दारू यांची विक्री होते, टपऱ्यातून विक्री होते आणि नागरिक आणि महिलांना एवढा त्रास होतो। ह्या भागातील महिला असुरक्षित आहेत, त्यामुळे मला ही पत्रपरिषद घ्यावी लागली। तुम्ही गुन्हेगारीचा उल्लेख करतात, या गुन्हेगारांना काही राजकीय पाठबळ आहे? राजकीय पाठबळ आहे नाही आता हे तुम्ही शोधलं पाहिजे। आमचा आरोप आहे
का हे गुन्हेगारी संपली पाहिजे. चौकात जे लोक रात्र 12 बसतात, दारू पिऊन धिंगाणा घालतात, महिलांना बाहेर पडणं मुश्किल झालंय. कमीत कमी ही गुन्हेगारी कुठेतरी थांबली पाहिजे. आणि बिगर नंबर प्लेटच्या गाड्यांमधून लोकांनी चेन स्कॅनिंग असेल, चोऱ्या माऱ्या होतात, हे होऊन जातं. स्थानिक नागरिक तक्रार देण्यासाठी जात नाही. स्थानिक नागरिक 100% तक्रार देण्यासाठी जातात, पण तिची दखल घेतली जात नाही. हे आमचं दुर्भाग्य समजतो आम्ही हे सर्व. आणि ह्या परिसराचा खरंच बिहारकडे वाटचाल चालली असं मला वाटतं. याबाबत काही वरिष्ठ पोलीस मी त्यावेळेस SP साहेबांशी भेट घेतलेली नाहीये, परंतु पुणे पोलीस स्टेशनशी माझा संपर्क असतो. कोणती घटना घडल्यानंतर ज्यावेळेस नागरिक आम्हाला संपर्क करतात त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशन संपर्क करत असतो. फक्त उत्तर देते, पाहतो, करतो, बोललं जातं, कृती काही होत नाही. पत्रकार परिषदेत तुम्ही वसुलीबाबत देखील आरोप केले, हे काय आहे? आता एक मिनिट, मी बोलण्यापेक्षा जे दोन नंबर धंदे ना त्यांशी तुम्हाला मी एकदा बोलून घेतो. आणि कोणत्या पोलिटिशियनला काय हप्ता आहे हे तुम्ही जे देतात ते सांगतील मी बोलण्यापेक्षा. दिवसा ढवळ्या हल्ले होत आहेत. एमआयडीसीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत ते कामगार सुरक्षित नाही, सगळा त्रास दिला जातो. आणि या क्राईमच्या विषयावर बोलण्यासाठी राजकारणापासून आणि पोलीस आरोपींच्या बाजूने उभे राहतात, पोलीस आरोपींना पाठीशी लागण्याचा प्रयत्न करतात. पोलिसिंग हा पाठ व्हायला बघवा किंवा तिथे केली पाहिजे, कायदा सुरक्षता चांगल्या पद्धतीने तिथे आपण केली पाहिजे. मी कपिल साहेबांना विनंती करतो, साहेब आपण प्रेस काही सामान आहे की गेले 2008 या भागाच्या विकासासाठी गेले 15 वर्षापासून 20 वर्षापासून फार पाठिंबा केला आहे. परंतु आतापर्यंत मी केलेल्या कामामध्ये लोक 100% नागरिक समाधानी म्हणून तुम्हाला मी कळतो ह्या भागातली गुन्हेगारी वाढत चालली आणि त्याला कुठेतरी पायबंद असावा म्हणून मी आज सर्वांना इथं निमंत्रित केलं आहे. कोणतीही घटना ज्यावेळेस प्रभागात घडते, आज माझ्या नागापूर बोलवड प्रभागामध्ये मतदान फक्त 20-22 हजार जरी असले तर 40 दिवसामध्ये जर माझ्या भागामध्ये 2 पोलीस स्टेशन येतात आणि काही पाहिजे. परंतु काही गुन्हेगारी वाढली. अहिल्यानगर येथील एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कारण बुरानगर येथील व्हिडिओकॉन कंपनीतील कामगारांनी मार्च 2018 पासूनची थकीत पगाराची देयके मिळावी म्हणून नगर जिल्हा मजदूर सेनेच्या वतीने कंपनीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. तसेच न्यायालयाचा निकाल लागूनही पगार न मिळाल्याने कामगारांमध्ये संतप्त भावना आहेत. जोपर्यंत थकीत देयके मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा निर्धार कामगारांनी व्यक्त केला. तर पाहुयात आंदोलनकर्ते नेमके काय म्हणाले. मी आप्पासाहेब पाटील, इथं कंपनीमध्ये माझी 30 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. आणि आमची जी काही कोर्टात केस चालू होती त्याच्यामध्ये कोर्टाने निकाल दिलेला आहे की या कामगारांची सर्व देणी देण्यात यावी. पण याच्यावरती काही निर्णय अजून झालेला नाहीये. आणि ही ऍसेट ही मालमत्ता आहे ही कंपनीने विक्रीस काढलेली बँकेने, म्हणजे ज्या बँकेच्या ताब्यात होती त्यांनी पण अजून आम्हाला काही निर्णय दिलेला नाहीये. त्यामुळे हे सर्व कामगार इथं ठिय्या आंदोलन करत आहेत आणि यांची देणी त्वरित देण्यात यावी ही आमची मागणी आहे. मी विद्या पवार 2/2/87 पासून व्हिडिओकॉन मध्ये कार्यरत आहे. मार्च 2018 पासून आम्हाला पगार दिला नाही. त्यामुळे आम्ही 2019 मध्ये केस दाखल केली. केसचा निकाल 2023 मध्ये लागला. कामगारांकडून निकाल लागला. कोर्टाने ऑर्डर दिली की कामगारांची सगळी देणी देण्यात यावी, परंतु आम्हाला अद्याप एकही रुपया दिलेला नाही. आणि ह्या जागेची आता खरेदी झालेली आहे. खरेदी घेणाऱ्यांनी सांगितलं आम्ही तुमचे पैसे देऊन टाकू, पण अद्यापपर्यंत आम्हाला 1 रुपया दिला नाही. जोपर्यंत आम्हाला पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. किती कामगार आहेत? आमचे एकूण 29 कामगार आहे कोर्टात. आमची एकूण देणी 3.5 कोटी आहेत. आजपासून आम्ही व्हिडिओकॉन मध्ये ठिय्या आंदोलन सुरू करत आहे. जर कोणी आमचं जर म्हणणं मान्य नाही केलं तर आम्ही सगळे सामूहिक आत्मदहन करणार आहोत.
अहिल्यानगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात फॉर्म ठेवून करण्यात आले आहे। यावेळी अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच यावेळी पक्षाचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सदस्य नोंदणीचे नियोजन करा असे आमदार संग्राम जगताप म्हणाले आहेत। पाहुयात सविस्तर व्हिडिओ। सदस्य नोंदणी अभियानाचा एक प्राथमिक स्वरूपामध्ये शुभारंभ आज आपल्या अहिल्यानगर शहराचं ग्रामदैवत विशाल गणपती या गणपतीच्या चरणामध्ये एक आपला सदस्य नोंदणीचं पुस्तक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष संपतरावजी बारसकर साहेब यांच्या हस्ते आज या ठिकाणी ठेवण्यात आलं। काल रात्री हा कार्यक्रम नियोजित झाला, पण सकाळी आम्हाला संपतदादांनी कळवलं की रात्री आम्ही आता नियोजन केलंय आणि आज फक्त प्राथमिक स्वरूपामध्ये याचं आज सुरुवात करत आहोत। आणि मग प्रत्येक भागामध्ये प्रत्येक पदाधिकारी असेल, प्रत्येक आपल्याला सदस्य नोंदणी अभियान प्रत्येक विभागामध्ये आणि प्रत्येक गल्ली बोळापर्यंत पोहोचवण्याचं काम संपतदादा स्वतः अध्यक्ष या नात्याने प्रत्येक ठिकाणी जाणार आहेत आणि ते करून घेणार आहेत। आणि आपल्याला देखील ती जबाबदारी ती आपल्याला प्रत्येकाला पार पाडायची। आजचा जरी कार्यक्रम ठरला असला तरी आपले बरीच मंडळी याच्यामध्ये आले आहेत। आज प्राथमिक स्वरूपामध्ये जरी उद्घाटन झालेलं असलं तरी आपल्याला मात्र रोजचं शेड्यूल ते संपतदादा सांगतील त्याप्रमाणे आपल्याला नियोजन करायचं आहे आणि प्रत्येक भागामध्ये आपल्या त्याचं नियोजन उद्घाटन त्याचा कार्यक्रम आपापल्या बाकीचे लोकांना जमा करतात त्या भागातलेच लोक तिथं नियोजन करणं अशा प्रकारचं नियोजन आपलं असणार आहे असं संपतदादांनी मला सकाळी फोनवरती सांगितलेलं आहे। त्यामुळे आपण सर्वांनी त्याला चांगला प्रतिसाद द्यावा, सदस्य नोंदणी अभियान हे ठिकाणी राबवावं। आज महायुती सरकारमध्ये आपलं एक चांगल्या प्रकारे कामगिरी या राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल याच्यामध्ये आहे। एक दिल्लीसारख्या ठिकाणी देखील एक फार मोठा विजय आपल्याला महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला इंडिया सरकारच्या माध्यमातून हा पाहायला मिळाला। आणि भारतभरामध्ये आपण ज्या महायुतीमध्ये काम करतो त्या महायुतीचं आज काही बोटावर मोज इतके राज्य आता फक्त सत्तेमध्ये येण्याचे राहिलेले आहे, नाहीतर आज सगळा देश आता संपतदादा आपण जर पाहिला तर काही दिवसामध्ये जसं आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे की आपल्या सर्वांचे विचार आहे की हे संपूर्ण एक भारत देशच नाही तर अखंड भारत निर्माण झाला पाहिजे अशी जी विचारधारा आहे आता निर्माण होत असताना पाहायला मिळतोय। आणि आता फक्त भारत नाही तर आता आपल्याला अखंड भारत निर्माण झाल्यानंतर हा आपल्या सर्वांच्या विचारातनं हे सरकार ज्या वेळेला अजून जसं आज सक्षम आहे तर अजून सक्षम जसं होत राहील तर ते अजून सक्षम झाल्यानंतर आपण जे पाहतो ते काश्मीरच्या काही परिसरामध्ये गेलं, काश्मीरच्या पुढच्या पट्ट्यामध्ये काही गेलं तर आपल्याला तिथला पीओके शब्द पीओके हा सुद्धा शब्द पुसला पाहिजे आणि तो सुद्धा भारत भूमी असं नाव आलं पाहिजे। अशा प्रकारचं काम या सरकारच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यामुळं हे सगळ्या प्रकारे काम करत असताना हे आपलं सदस्य नोंदणी अभियान जरी झालं तर या देशामध्ये हात बळकट झाले पाहिजे। इंडिया सरकार असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हे सगळं आपल्याला कुठेतरी चित्र हे दिसलं पाहिजे। त्याच्याकरता आपलं सदस्य नोंदणी अभियान आपल्या ग्रामदैवताच्या चरणी आज संपतदादांनी ठेवलंय आणि निश्चित खात्री आहे की एकदा इथं सुरुवात झाली जसं आपण कुठलंही शुभ कार्य करत असताना एक आपली संस्कृती आहे, धर्मसंस्कृती आहे, त्या प्रकारे आपण कुठेतरी काम करत असतो आणि तशा प्रकारे आज संपतदादांनी या ठिकाणी नियोजन केलं आणि त्याचा आज शुभारंभ झालेला आहे। तरी प्रत्येकाने आपापल्या परिसरामध्ये आपापल्या भागामध्ये याचं काम पुढं करावं अशी एक या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि संपतदादांनी जे नियोजन केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पक्ष नोंदणी सदस्य अभियान राबवण्यात येत आहे आणि त्याचा प्रथम जो फॉर्म आहे ते श्री विशाल गणपती येथे चरणी अर्पण करून आज सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करताना आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये व नगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा धडाडीने काम करत आहे आणि येणाऱ्या या सदस्य नोंदणी अभियानामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या जे निवडणुका असतील त्याला 100% राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुती या महानगरपालिकेत येईल आणि जास्तीत जास्त म्हणजे संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात
1 नंबरची सदस्य नोंदणी ही नगर शहरातून झाली असं मी असं खात्रीलायक आपल्याला सांगतो. आणि जसं आमदार साहेबांनी सांगितलंय की महायुतीचं एनडीएचं सरकारबद्दल किंवा हे काश्मीरबद्दल ते पॉक नाव ते फोडायचे, तुम्ही फक्त ते त्यांचं देशाचं नका फोडू म्हणजे वाद झाले, कारण की बाकीचं तुम्ही सगळं उघडून टाकलंय. आज आपण पाहतो की जर जिथं पुढे अनाधिकृत पुढे धडके असतील किंवा अनाधिकृत पुढे रोडमध्ये जर काही असेल तर नुसतं संग्राम माईचं पत्र गेलं किंवा संग्राम माईचं नाव गेलं तर ते अतिक्रमण या ठिकाणी निघताना आपल्याला बघायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की ही काळाची गरजच होती. हे 100% तितकं सत्य आणि खरं आहे. आणि संग्राम माईंचा विचार म्हणजे हा नगर शहर नाही, नगर नाही, जिल्हा नाही, महाराष्ट्रासाठी हिंदुत्वाचा विचार आज पुढे घेऊन चालले. तो विचार आमच्या मनात आत भरपूर होता, पण तुमच्यामुळे आता जास्त प्रमाणात बाहेर पडायला लागला असं आम्ही या ठिकाणी सांगतो. आणि येणाऱ्या काळात निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महानगरपालिकेमध्ये असेल किंवा युती म्हणून महानगरपालिकेमध्ये असेल सदस्य नोंदणी जास्त नोंदवू आणि जास्तीत जास्त सगळ्या युतीला मदत करून आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेचं सत्तेत येऊ. आणि आज अधिकृत किंवा अनधिकृत म्हणा की ज्यांना कोणाला निवडणुका ह्या महानगरपालिकेच्या करायच्या असतात तर त्यांनी उद्या तिकीट मागताना आपली सदस्य नोंदणी केली किती केली याचा सुद्धा आपण विचार या ठिकाणी पक्षाच्या वतीने आमदार संग्राम माईच्या वतीने आपण करणार आहोत. त्याच्यामुळे जे जास्त पक्षासाठी सुद्धा योगदान आणि काम देईल त्याला पक्ष सुद्धा प्राधान्याने संधी देईल असं या ठिकाणी मी सांगतो. अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम पृथ्वी प्रताप आणि दत्तू मोरे यांनी भेट दिली आहे. तसेच यावेळी त्यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त पांडुरंग नन्नवरे, बापूसाहेब एकाडे, रंगनाथ फुलसौंदर, विजय कोथिंबिरे, नितीन पुंड, गणेश राऊत यांसह आदी उपस्थित होते. मूर्ती पण आणि तुम्ही पहा ना मूर्ती किती आम्ही देशाला माहिती घेऊन गेले 14 एखाद्या एखादा कार्यक्रम पण निंबळक जवळील रेल्वेचा जुना पत्री पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. तसेच या कामासाठी मध्य रेल्वेकडून रविवार असल्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला होता. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील सर्व गाड्यांचे येणे जाणे सुरळीत सुरू झाले. तसेच या संदर्भात एप्रिल 2024 पासून दौंड मनमाड हा रेल्वे मार्ग सोलापूर विभागातून पुणे विभागात वर्ग केल्यापासून या मार्गावर अनेक चांगले बदल करण्यात आले आहे. मात्र आता हे या पुलाचे काम देखील पूर्ण झाले आहे. अहिल्यानगर शहरात बांगलादेशी घुसखोरांना विविध कागदपत्रे तयार करून देणाऱ्या सेतू चालकांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना आमदार संग्राम जगताप यांनी दिले आहे. कारण अहिल्यानगर शहरात अनेक सेतू केंद्रे हे जिहादी वृत्तीच्या सेतू चालकांकडे आहेत, जे नगर शहरासह आजूबाजूच्या परिसरात बांगलादेशी रोहिंग्यांना कागदोपत्रे आश्रय देत आहे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आज आम्ही अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे की जे आधार केंद्र आहेत, सेतू कार्यालय आहेत, या ठिकाणी जाणीवपूर्वक काही लोकांचे बांगलादेशी लोक जे आलेले आहेत, जे स्थलांतरित बांगलादेशी आहेत, ते इथं बऱ्याच वर्षापासून आले, त्यांच्याकडे कुठले कागदपत्र नव्हते. पण जसा आता बांगलादेशचा विषय हा पुढे यायला लागलेला आहे, इथं त्या लोकांना डुप्लिकेट आधार कार्ड असेल, डुप्लिकेट ओळखपत्र असेल, डुप्लिकेट रेशन कार्ड असेल, हे निर्माण करायची टोळी, एक जिहादी विचारांची टोळी या ठिकाणी निर्माण झाली आणि ती टोळी आता कुठेतरी या लोकांना इथं आणणार आहे. आणि याचा कदाचित बांगलादेशची परिस्थिती ज्या वेळेला जशी निर्माण झाली तशी जर या हिंदुस्थानामध्ये निर्माण झाली तर हेच लोक तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्या उरावरती बसतील. आणि म्हणून तशी वेळ येऊ नये, आपल्या हिंदू लोकांनी एकत्र झालं पाहिजे, जागृत झालं पाहिजे. त्याच्याकरता कुठेतरी आवाज उठवण्याचं काम आज या ठिकाणी आम्ही हिंदू सगळे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आलोत. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी यादी दिली आणि हे जे सेतू कार्यालय आहेत, एका आयडी वरती जवळपास 4-4, 5-5 केंद्र चालवले जातात. हा सगळं नियमाच्या विरुद्ध आहे आणि यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे जे काही बांगलादेशी लोक आहेत ते डुप्लिकेट पत्र बनवतात, डुप्लिकेट सह्या मारतात आणि ज्यांचे थंब नाहीत त्यांचे रबरी थंब सुद्धा बनवून घेतलेले आहेत. अशा देखील काही गोष्टी अनेक आमच्या लोकांसमोर आलेल्या आहेत. पण आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सविस्तर माहिती दिली, लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे. आणि अशा प्रकारचे जिहादी लोकांचे जे काही कार्यालय आहेत, हे जिहादी लोकांचे इथं एक वेगळ्या प्रकारचे काही संबंध अधिकारी वर्गाशी जोडले गेले आहेत. इथं एक अधिकारी आहे, जसं आम्ही ऐकायचो एक जुन्या काळामध्ये एक गोरा खैरनार म्हणून एक वेगळं आपल्याला पाहायला मिळेल, तसं एक इथं कुठल्या तरी प्रकारचा एक अधिकारी तसा आलेला आहे. आणि त्या अधिकाऱ्यांनी कुठेतरी हे लोक जिहादी विचाराची हाताशी धरलेत. त्यांच्याबरोबर
उठणं बसणं रात्रीचं बैठक चालू झालेली त्याची, आणि त्याच्यामुळे त्या लोकांनाच फक्त केंद्र देण्याचं काम या अधिकाऱ्यांच्या वतीनं इथं केलं जातंय. त्यामुळे त्याची सखोल माहिती आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिली आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला खात्री दिली की याच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल आणि असे लोक कुठल्याही प्रकारे पाठीशी घालणार नाही. आणि जर याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर तो जो काही गोरा खैरणासारखा जो काही अधिकारी असेल तर त्याचा देखील आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आम्ही त्याला नीट करण्याचं काम या ठिकाणी आमच्या वतीनं केलं जाईल अशी खात्री आपल्या सर्व आमच्या अहिल्यानगरवासियांना देतो. अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे, कारण किरण काळे यांनी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अखिल भारतीय वर्किंग कमिटीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांना त्यांनी राजीनामा पाठवला आहे. सुमारे 4.5 वर्षांपूर्वी शहर काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा सोपवली होती. त्यानंतर फेरनिवड करत त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली होती. तसेच त्यांनी ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाची देखील जबाबदारी काही काळ सोपवली होती. मात्र आता त्यांच्या या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.